नमस्कार, मी विश्वनाथ नेने. वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोपा विमानतळाचं प्रत्यक्ष उद्घाटन. पणजीतील वर्ल्ड आयुर्वेदिक काँग्रेसच्या समारोप सोहळ्यात धारगळतील आयुष हॉस्पिटल, उत्तर प्रदेशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीचा करणार व्हर्च्युअल उद्घाटन. राज्यात लवकरच अस्तित्वात येणार नारळ महामंडळाचा कायदेशीर ढाचा तयार करून मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे कृषी मंत्री रवी नाईकांची माहिती. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण पोहोचलं 13%वर. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीतून स्पष्ट. मेगा भरती मेळाव्यावरून विरोधकांची सरकारवर टीका. मांजरे पंचायतीकडून सत्यम ठक्करच्या वादग्रस्त बांधकामाची पाहणीत पंचायतीच्या ना हरकत दाखल्याचं उल्लंघन उघड. पंचायत बांधकामावर करणार कायदेशीर कारवाई. आणि पंचायत सचिवाने घर न बांधताच घर क्रमांक दिल्यानं बोरी पंचायतीचे पंच विनय पारपतींचा राजीनामा. पंचायत सचिव बेकायदेशीर कामांनी गुंतल्याचा आरोप. चौकशीची मागणी. 11 डिसेंबरला मोदींच्या गोवा भेटीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सोमवारी कार्यक्रम जाहीर केला. गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या मोपा विमानतळाचं उद्घाटन 11 डिसेंबरला होणार आहे. यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा सोमवारी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केली आहे. मोदींच्या गोवा भेटीचा अधिकृत कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय. मोपा विमानतळाच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसच्या समारोप सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तिथूनच धारगळ येथील आयुष हॉस्पिटल, गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन आणि नेरुला दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन होणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. पहिलो वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस इट इज अ व्हॅलिडिटरी फंक्शन. वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस 8 तारखेच्यान सुरू जाता. 9, 10, 11 8, 9, 10, 11 4 दीस वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस आसतले आणि त्याच्या क्लोजिंग सेरेमनी खातीर ऑनरेबल PM नरेंद्र मोदीजी हे राज्यात येता आणि ते व्हर्च्युअली वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस या क्लोजिंग सेरेमनींतल्यान 3 प्रोजेक्टांचे इनॉग्रेशन करपाचे आसा. तितूर पयलो प्रोजेक्ट जो आसा इट इज एन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा which is in 50 acres ह्या जमनीत जवळपास 302.46 crores of rupees जो प्रोजेक्ट आसा. हांगासर UG आणि PG एड्युकेशन इन आयुर्वेदा अवेलेबल आसतले. हांगा रिसर्च सेंटर आसतले. 250 बेडेड हॉस्पिटल आसतले. हॉस्पिटल कॅपॅसिटी फॉर द UG इज 210 स्टुडंट आणि PG 56 स्टुडंट. पुराय प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीन सुरुवात जाता. आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ हे आयुष मिनिस्टर असताना हो प्रोजेक्ट सुरुवात जाल्लो. थोड्याशा मधल्या कोविडाच्या काळात प्रोजेक्टा खातीर उशीर जालो, पण तरी सुद्धा हो प्रोजेक्ट आम्ही पुराय केला आणि या प्रोजेक्टाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमांक ऑनरेबल PM आयुष मिनिस्टर मंत्री श्रीपाद भाऊ नाईक या कार्यक्रमांक प्रेझेंट आसतले. त्याच बरोबर व्हर्च्युअली हांगासल्यानूच ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन गाझियाबाद UP हो 10 एकर्सचो प्रोजेक्ट 381.42 crores academic and admin block for the higher education and research in Unani. It is an hostel capacity of 158 students. हेजे virtually हांगासल्यान इनॉग्रेशन करतले. प्रॅक्टिकली थंयसरले सगळे लोक थंयसरूच प्रेझेंट आसतले. तिसरो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द होमिओपॅथी नरेला दिल्ली 10 एकर्सान प्रोजेक्ट 287.40 crores academic and admin block 100 bedded hospital with the hostel capacity of 154 students. ह्या प्रोजेक्टाचे व्हर्च्युअली ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांगासल्यान इनॉग्रेशन करपाचे आसा आणि त्याच बरोबर 9th वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस ज्याचे क्लोजिंग सेरेमनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर करपाचे आसा. जवळपास 5000 नंबर ऑफ डेलिगेट्स आतापर्यंत रजिस्टर्ड झाल्या. 200+ फॉरेन डेलिगेट्स 30 कंट्रीतल्यान या कार्यक्रमा खातीर गोंयांत येता. 150 इन्व्हायटेड स्पीकर, 450 सायंटिफिक पेपर्स टू बी प्रेझेंटेड, 600 सायंटिफिक पेपर्स टू बी डिस्प्लेड, 200 participant companies and 400 Arogya Expo stall spread across the 1 lakh square meter of the area with 9 associate programs. कला अकादमी आणि त्याच्या सायडीतलो SAG ग्राउंड आणि बांदोडकर मैदान अशा तिनांचेर मेळून हो कार्यक्रम आसतलो. त्याच्या भायर इन्स्टिट्यूट मिनिजीस ब्रागांजा, आयनॉक्स, परत NIVO प्लस दरबार हॉल अशा सगळ्यांनी वेगवेगळे 4 दीस
म्हणजे रिसर्च पेपर्स आणि बाकीच्या हेजेर कार्यक्रम चालू आसतले. परत एकदा एक व्हडलो इंटरनॅशनल इव्हेंट गोंयांत जाता त्या खातीर गोंयकारांचेर खूप मोठी जबाबदारी प्रशासनाचेर आसा. हो खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचे डेलिगेट्स आणि डॉक्टर्स ह्या कार्यक्रमा खातीर बी हजर आसतले. जवळपास आम्ही म्हटलं तशें 36 कंट्रीजचे जे स्कॉलर्स इंडियेत शिकता ते सगळे जाण वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसच्या क्लोजिंग सेरेमनीक प्रेझेंट आसतले आणि तांच्या बरोबर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचो फोटोय जातलो. तिसरो कार्यक्रम आणि सगळ्यात राज्या खातीर महत्वाचो कार्यक्रम इट इज द इनॉग्रेशन ऑफ द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲट मोपा. जवळपास हाजे इनॉग्रेशन जावपाचें आसा आणि गोवा गव्हर्मेंटात जवळपास हो प्रोजेक्ट 2014 अवॉर्ड केल्लो GMR एअरपोर्ट ऑथॉरिटी. एका 2014 टेंडर जाल्लो, 2016 अवॉर्ड केल्लो आणि GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हाका इट इज अ फाउंडेशन स्टोन ऑनरेबल PM यांच्यानी 13 नोव्हेंबर 2016 हाका घातलेलो. जवळपास प्रोजेक्टाची कॉस्ट 2,870 कोटी रुपयाचो कॉस्ट आशिल्लो. रेव्हेन्यू शेअरिंग 36.99%. रेव्हेन्यू शेअरिंग आशिल्लो. कन्सेशन पिरियड इज 40 years प्लस 20 years एडिशनली. ओके, टोटल प्रोजेक्ट 2,132 एकर्सान टोटल प्रोजेक्ट कंप्लीट जाल्लो आसा. हायलायट्स ह्या प्रोजेक्टाची तुमकां दिसता सगळे हायलायट्स दाखयल्ले आसा. ऑलमोस्ट ब्लू हातूर दाखयला तितके प्रोजेक्ट आतापर्यंत कंप्लीट जाला. सॉरी, ऑरेंज हातूर दाखयला तितूर कंप्लीटेड आसा आणि ब्लू हातूर दाखयला तितूर सेकंड फेजींतल्यान हो प्रोजेक्ट जो आसा हो बाकीचो प्रोजेक्ट पुराय जाता. कृषी खात्याने नारळ महामंडळाचा कायदेशीर ढाचा तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीसाठी पाठवल्याचं कृषी मंत्री रवी नाईकांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर राज्यात लवकरच नारळ महामंडळ अस्तित्वात येणार असल्याचं मंत्री नाईक म्हणाले. राज्यात आता सरकारचं आणखीन एक नवं महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार आहे. नारळ महामंडळासाठीचा सगळा ढाचा तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठवल्याची माहिती कृषी मंत्री रवी नाईकांनी दिली. मुख्यमंत्रीही त्याला लवकरच मंजुरी देतील असा विश्वास मंत्री नाईक यांनी व्यक्त केलाय. नारळ महामंडळाच्या माध्यमातून केंद्राचा निधी गोव्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं नाईक म्हणाले. आणि माडाची सुद्धा आमी आतां कोकोनट कॉर्पोरेशनूय करपाचें केलां. सगळे आमी डॉक्टर रेडी जाला आणि ते आमी कॉर्पोरेशन तांकां आमी जे लोक नाल्ल जे विकतात नाल्लांक कोणा नुकसाण भरपाई दिवपा लागून आमी ते कॉर्पोरेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान कितें आमकां संदी फायदो मेळटा काडून शेतकऱ्यांक दिवपा लागून तें कॉर्पोरेशन ऑलरेडी प्रोसेस सुरू जाला आणि ते कॉर्पोरेशन आमी करतले आनी लोकांक बेनिफीट दिवपाक. आमी हें धाडलां सीएमाचे अप्रुवल घेता. बाकी तुम्ही स्ट्रक्चर बी सगळं करून ते आमी हें कशें कॉर्पोरेशनाचें कितें आसा तें सगळें ड्राफ्ट करून सीएमाचे अप्रुवलाक धाडलां. ओके, सो तुम्ही फॉलोअप घेऊन तो रोकडो हय रोखडो लोकांक शेतकऱ्यांक फायदो दिवपाक पळयता. एक्झॅक्ट म्हणजे कॉर्पोरेशन जालें न्हू सर, काय कितें फायदो शेतकऱ्यांक मेळटलो हेजो स्पेसिफीक कित्याक कोकोनट कॉर्पोरेशन केल्या नंतर सेंट्रल गव्हर्मेंटचे तेजी हें आसा स्कीम आसा. केरळाचे लोक ते बेनिफीट घेता. तेजे बोर्डाचे म्हाका दिसता ऑफीस बेंगलोर आसा. ते तितलेच लोक घेता. आमी आमचे लोकांक दिवपाक जाय अशें आमचें मत की आमी केंद्र सरकाराचें कितें आसा तें आमच्या लोकांक कित्याक मेळचें न्हू तें आमी लागून तें प्रयत्न करून गोंयच्या लोकांक हेजे फायदो दिवपाक सोदता आमी आनी तांकां मेळटलो. सो केन्ना पर्यंत आतां हें तेका आतां सीएमाचे अप्रुवल गेला आमी बेगीन करपाक. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी. आश्वेवाडा मांजरे येथील सत्यम ठकरला त्यांच्या कथित बेकायदा बांधकामाची पाहणी सोमवारी सरपंच ॲडव्होकेट अमित सावंतांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळानं केली. या प्रसंगी प्रकल्पाचे एक भागीदार हजर होते. पंचायत ना हरकत दाखल्यातील अनेक अटींचे उल्लंघन केल्याचं पाहणीत उघड झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल मायगेमणी यांनी.
मांद्रे गांवांत तुमकां सगळ्यांक खबर आसतली की हांगासर आजोबा देवस्थान आसा. हे देवस्थान भरपूर म्हणटात ते पुरातत्व काळांतले देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानाक म्हणजे इतिहास एक प्रकारचो प्राप्त आसा आणि आमचो समुद्र किनाऱ्याचेर वसलेले हे देवस्थान. तर ह्या देवस्थानाच्या सायडीन एक प्रोजेक्ट म्हणजे जेका CRZान टेम्पररी NOC दिल्ली. मांद्रे पंचायतीन हाज्या पयलीं ताका टेम्पररी NOC फॉर टेम्पररी स्ट्रक्चर्स इरेक्ट करपाक दिल्ले. तर ताच्या नंतर न्यूली बॉडी फॉर्म जाल्ल्याच्या नंतर हो इशू हाज्या पयलीं ग्रामसभेन गाजलेलो इशू तो. तर तेची मांद्रे ग्रामपंचायतीची जेन्ना मंडळ स्थापन जालें त्या वेळाचेर ह्या प्रोजेक्टाचेर कॉन्ट्रोवर्सी खूब गांवांत जाल्लेली. तर ताका लागून हेचें सायड इन्स्पेक्शन केल्लेलें. सायड इन्स्पेक्शन करून आमकां बरेचशे गोश्टी म्हणजे हांगासर इल्लिगली चलतात, इल्लिगली केले वतात हे आमच्या निदर्शनान आयले. प्रामुख्यान सेक्रेटरी उपस्थित आसा हांगासर आनी लोकल पंच मेंबर किरणय हांगासर उपस्थित आहा. सो हांगासर आजोबा देवाचें एक खडप आसा आनी त्या खडपा कडेन येवपाक म्हणजे ट्रेडिशनल वे आसलेली आनी जी NOCचेर नमूदय केल्लेली आसा, CRZानय केल्या की ट्रेडिशनल पाथवे ब्लॉक करपाची न्ही म्हणून आनी मांद्रे ग्रामपंचायतीनय त्या वेळार सांगलेलें. सो ती ट्रेडिशनल पाथवे हांच्यांनी ब्लॉक केल्लेली. आतां हो एक्सेस आसलेलो डायरेक्ट तो एक्सेस असो वचून त्या खडपा मेरेन वतालो. सो तो आयज तेंच्यांनी ब्लॉक केल्लेलो आसा. ताच्या नंतर ताका CRZान म्हणटात तशें ग्रावंड फ्लोराचें परमिशन दिलां आनी टेम्पररी बेसचें आसपाचें म्हणून. जाल्यार तेणी आयज ground+1 केल्लेलें आसा हें. आनी त्याच्या नंतर हाचेर कॅटेगरिकली CRZानय मेन्शन केल्लेलें आसा की प्रायवेट प्रॉपर्टी कोणाची आसा आनी त्या प्रॉपर्टीच्या बाउंड्रीचेर जर कोणाय जर स्ट्रक्चर जर आपलो इरेक्ट करता टेम्पररी बरी जाल्यार तेणी 3 मिटराचो सेटबॅक सोडपाचो म्हणून. थंयसर खंयच्याच प्रकारचो सेटबॅक सोडलेलो ना, 0.5 मिटराचो सुद्दां सेटबॅक ना आनी जे सिवेज आसा ती म्हणजे इल्लिगली म्हणटात तशी तेंच्यांनी एनक्रोचमेंटान घातलेली आसा. आनी एक कंप्लीट हांव बीइंग अ सरपंच ऑफ द विलेज पंचायत हांव तुमकां सांगू इच्छिता की हे कंप्लीट जे कितें केल्लेलें आसा तेणी काम इट्स टोटली इल्लिगल आनी पंचायतीन हाची दखल घेवन पयलीं ताका स्टॉप ऑर्डर नोटीस इशू केल्लेली. स्टॉप ऑर्डर नोटीस इशू केल्याच्या नंतर ताणी आमकां डॉक्युमेंट सबमीट करपाक जाय आसले टू रिवोक म्हणजे आपली स्टॉप ऑर्डर तुमी रिवोक करा. हाच्या पयलीं सेम आमच्या पंचायतीन ताका शो कॉजय इशू केल्लेली आनी हेचें हें प्रकरण चड प्रमाणान वाडत चल्लेलें आसा. आनी कालच्या मिटिंगेन रिजॉल्व करून जी फाटल्या 15 वड्यान मिटींग जाली त्या मिटिंगेन मांद्रे ग्रामपंचायतीन रेजोल्युशन घेवन तेचे सगळे जे ताका खंयच्याच प्रकारचे जे NOCs मांद्रे ग्रामपंचायतींतल्यान दिल्लेले आसा ते सगळे रिवोक केल्लेले आसा. आनी आयज मांद्रे ग्रामपंचायत ह्या सायटीचेर सायड इन्स्पेक्शनान येयली. थरर सायड इन्स्पेक्शन मांद्रे ग्रामपंचायत सेक्रेटरी महोदय आसा हांगासर, फुड्यान लोकल पंच मेंबर आसा आनी इतर सगळे पंच वांगडी हांगासर उपस्थित आसा. आमी थरर सायड इन्स्पेक्शन करतले आनी जे कितें इल्लिगॅलिटीज हांगासर केल्लेले आसा आनी जे कितें CRZाच्या डायरेक्शनान जे तेणी करपाक जाय आसले ते तेणी वायलेट केला ते सगळे आमी थरर इन्स्पेक्शन करून आमी ताचो रिपोर्ट घेतले आनी आमच्या फोर्थनायट मिटिंगेन प्लेस करतले आनी फोर्थनायट मिटिंगेन वी वील डिसायड की तेका फुडें जो कितें प्रोसिजर आसा कायद्यान की डेमोल्युशन पास करप आनी कन्सर्न जे कितें इल्लिगॅलिटीज आसा ते आमी कन्सर्न आतां GCZMAका आमी दितले की हांगासर टोटल तेणी बेकायदेशीर रित्या तुमच्या परमिशनाची सगळे धाब्यार मारून परमिशनां हांगासर तेणी आपले स्ट्रक्चर उबे केल्लेले आसा आनी हेचेर कडक कारवाई जावपाक जाय. तुमकां हल्लीच खबरय आसा की माननीय उच्च न्यायालयान हल्लीच निवाडोय दिल्लो आसा की समुद्र किनाऱ्याचेर जे कितें बेकायदेशीर आसा ते बेकायदेशीरांचेर पंचायतीन पुलिसांच्या सहकार्यान हांगासर जी कितें आसा ती कायदेशीर कारवाई करपाची म्हणून. आनी त्याच अनुशंगान आयज मांद्रे पंचायत हेजे थरर सायड इन्स्पेक्शन करतली आनी कंप्लीट रिपोर्ट आसा पळय जो कितें एज इट इज रिपोर्ट वी वील सबमीट टू द कन्सर्न डिपार्टमेंट आनी आमच्या अख्ख्या रितीन एज पर द गोवा पंचायत राज एक्ट 1990 तेतून आमकां कितें आसा आमकां जे कायद्यान प्रोविजन आसा त्या कायद्याच्या प्रोविजनान जे कितें करपाक जाय फाल्यां डेमोल्युशन पास करपाक जाय वी वील गो हेड. आमी कसल्याच प्रकारची तडजोड करपाचें ना. मांद्रे पंचायत वील कीप फर्म डिसिजन आनी स्टँड आमचो क्लियर कट स्टँड आसतलो कित्याक हांगासर आमची पुरातत्व वास्तू आसा आनी ते वास्तू आयज सांबाळप सुद्दां आमचे गरजेचें आसा.
आनी खंयच्याच प्रकारचें वायलेशन आमी करपाक दिवपाचें ना। हाँ, मैंने प्रॉपर्टी खरीदी है सत्यम ठकराल से और हम 3 लोग इसमें पार्टनर हैं। हाँ ओके, कौन कौन पार्टनर? अनिल शर्मा, हाँ रोहित खेर। ओके, हम लोगों ने रीसेल में ये प्रॉपर्टी ली थी, हमारे नाम सेल डीड है, हाँ लेकिन क्योंकि जितनी भी परमिशंस हैं उसी के नाम से थी, ओके, इसलिए हमको इन्फॉर्मेशन प्रॉपर नहीं मिल पाई मिला नहीं। हाँ और इसीलिए हम प्रचंड नहीं हुए। लेकिन हमारा अभी तक म्यूटेशन नहीं हो पाया। हाँ म्यूटेशन होने के बाद हम लोग जो भी कार्रवाई है, जो भी जवाब देना, हम देने के लिए तैयार हैं। नहीं, फिर लेकिन तो CRZ का वो ये हुआ ना, नहीं, CRZ का जो वायलेशन हुआ। जो हुआ वॉल्यूशन पूल के लिए हुआ था, पूल के लिए हमने उसको बंद करने के लिए प्रोसेस शुरू किया हुआ है। और अब आपको परमिशन दिया था खाली एक फर्स्ट फ्लोर न ग्राउंड फ्लोर बोला था। नहीं, हमें 9 मीटर हाइट तक का बोला गया था कि भाई 9 मीटर हाइट तक की आप कुछ भी कर सकते हैं। हमें तो 4 ही कॉटेज है। 9 मीटर कम हाइट मिलेगी जिसका पूरा एरिया है। और Temporary आपने 9 मीटर जो है। ट्रेडिशनल रोड है वो आपने सब ब्लॉक कर दिया। नहीं, ब्लॉक कहाँ किया है? जो रोड हमारे को देना था वो हमने अपने प्रॉपर्टी में से ही दी है। तो उनका तो कहना है शुरू में तो ये नहीं बोला गया था। ये तो जब बोला सरपंच जी ने बोला कि भाई छोड़नी है जगह, तो मैंने छोड़ दी। वो साइड पे पूरा रास्ता दिया 3 मीटर का, 3.5 मीटर का रास्ता है। नमस्कार, मी आहे आश्वे मांद्रे इथे। आज मांद्रे पंचायतीने एक इन्स्पेक्शन केलेलं आहे, साईट व्हिजिट केलेलं आहे, कारण इथे इलिगल स्ट्रक्चर उभं केलं जात आहे आणि त्याचबरोबर इथे जे पारंपरिक वाट आहे, या पारंपरिक वाट जे आहे पूर्ण ब्लॉक केलेला आहे। कारण इथे आजोबाचं देवस्थान आहे आणि आजोबाचं दगड जो इथे आहे ते लोकांचं खूप श्रद्धा आहे, पण इथे कोणत्याही प्रकारच्या म्हणजे कायदेशीर काही स्ट्रक्चर केलेलं नाही आहे। एकंदर इथे बघितल्यानंतर असं दिसून येते की जे काही ते स्ट्रक्चर केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ते बघा, हे जे पूर्ण जे प्रोजेक्ट आहे समुद्राला येऊन टेकलेली आहे। एकंदर CRZचं असं म्हणणं आहे की काही जर करत असताना समुद्राच्या पुढे करायचं असतं, पण काही जर बारीक जर लोक जर अशा जर स्ट्रक्चर जर करतात तर त्यांच्यावर कारवाई केली जाते। पण एवढं मोठं स्ट्रक्चर तुम्ही मागे पाहू शकता, हे बघा, एवढं मोठं स्ट्रक्चर जे आहे इथे उभं केलेलं आहे, पण याच्याकडे अजून कोणी CRZचं लक्ष नाही असं सध्या इथले सांगतायत। आणि त्याचबरोबर आज सरपंच जे आहेत अमित सावंत यांनी इथे व्हिजिट केल्या आणि या संबंधित जेवढं काही हे होत्या परमिशन ते रिवोक केलेल्या आहेत, तरीसुद्धा इथे काम मोठ्या प्रमाणाने काम सुरू आहेत। पण याकडे आता सध्या पंचायतीने असं म्हटलेलं आहे की सरपंचाने की याकडे आपण कडक कारवाई करणार आहोत। जे काही डिमोलेशन करता येईल ते सुद्धा आम्ही करू, कारण इथे पारंपरिक रस्ता आणि त्याचबरोबर त्यांना ग्राउंड फ्लोअरचं परमिशन होतं, पण त्यांनी फर्स्ट फ्लोअर बांधलेला आहे। आता सत्यम ठकराल या व्यक्तीच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे, त्यांनी दुसऱ्यांना विकलं असं इथे जे दुसरा जो व्यक्ती आहे तो सांगतोय। पण एकंदर अजूनपर्यंत जे नाव जे आहे सत्यम ठकराल याच्या नावावरच ही प्रॉपर्टी आहे। एकंदर इथे जर कोणत्याही जर स्ट्रक्चर करणार तर परमिशन लागतं, तर पण परमिशन सध्या रिवोक केलेल्या आहेत। आणि आज मांद्रे पंचायत इथे साईटला व्हिजिट देऊन परत चौकशी आणि कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतं। सरपंच अमित सावंत यांनी सांगितलेलं आहे की शक्य होईल तेवढं आपण प्रयत्न करणार आणि डिमोलेशन करणार। जे पारंपरिक रस्ता किंवा अन्य ह्याच्यावर इलिगल आहे, टोटली इलिगल हे जे स्ट्रक्चर आहे टोटली इलिगल असं त्यांचं म्हणणे आहे आणि एकंदर हे जे स्ट्रक्चर आहे हे डिमोलेशन करणं खूप गरजेचं आहे। बोरे बायताखोल येथे घर न बांधताच पंचायत सचिवांना घर क्रमांक दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारावरून स्थानिक पंच विनय पारपतींनी राजीनामा दिला। बेकायदेशीर कृत्यांनी अडकलेल्या पंचायत सचिवांची चौकशी करत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पंचांनी केली आहे। याचा नंबर येता कित्याक जाल्यार तेणे एक पंच जो स्थानिक पंच आहा ताका कंडून करपाक जाय, तुजे वाडा नांवाक दी सांग, कित्याक नेक्स्ट टायम पंचाक कळपाक जाय की आपल्या वाड्यान एक नवो वोटर आयला म्हणून, सो ताका कळपाक जाय। सो प्रत्येक सेक्रेटरीन अशें चिंतपाक जाय की आपल्यान कन्सर्न करून त्या फुडें घेवचें। एक तर एप्लिकेशन आयलें बिल्डिंग प्लान लागता, कन्स्ट्रक्शन लायसन्स लागता, कितें येता ना, ह्यो म्हाका दिसता खूब चड प्लॉट आसतलो, कित्याक म्हाका खबर ना प्लॉट, म्हाका तशें काय ना। EHN नंबर सरकारान अशें सांगलां की EHN नंबर कोणाकय दिवं शकता, ताका
प्रॉपर्टी आसूंक जाय तांची अशें दिसता म्हाका आनी इलिगल tax purpose करपाक शकना इट इज ओन्ली फॉर टॅक्स पर्पज पूण खंयचें एप्लिकेशन येता स्ट्रक्चर आसूंक जाय एप्लिकेशन जर येता खंयचें जाल्यार एक एप्लिकेशन जर येता जाल्यार त्या मिटिंगे एटलिस्ट ताजेर कितें तरी डिस्कशन जावपाक जाय डिस्कशन जायनासतना जर तुमी अशें नंबर दिवपाक लागले हेचो नंबर दिवपाक लागले जाल्यार खंय तरी रॉंग जाता हो अन्याय जाता आमच्या जे गांवकारी लोक आहात न्ही ताजेर अन्याय जाता कित्याक फाल्यां कितें विचारूं शकतात एक मनशाला कोण पयशे घेता कोण पयशे घेना कोणाक खबर ना पूण विनाकारण अशें जाता की पंचांनी पयशे घेवन घाले अशेंय जाता आनी प्रत्येक 11 सगळे पंचाचें नांव घाण जाता तांचो मागीर लिवेर आसता फोन केलो तो म्हणलो आपूण लिवेर आशिल्लो मरे आपूण दिवना मागीर हांव ओगी रावलो आतां म्हणलें हें डिस्कशन हांव मिटिंगे उलयतलो कितें जाता मागीर मिटींग जेन्ना आमची जाली तेन्ना मिटिंगे हेचे NOCचे दोनी हे प्रश्न येयले हांवें म्हणलें कितें हेचेर म्हाका डिस्कशन करपाक जाय तर सेक्रेटरी कडेन हांवें डिस्कशन केलें हो मॅटर बाबा हेका तुवें हावज नंबर दिला आमकां कांय पंचाक कांय कन्सर्न करूना अशें तुवें कित्याक दिलो तर म्हणपाक लागलो आपल्या पावर दिवपाचो आनी दुसरें म्हणल्यार आपल्या टेबलार ते फायल येयली आनी आपणे सेक्रेटरी रुपेश अळंकर सो तेणें आपल्या टेबलार येयली ती फायल आनी आपणे सायन मारली म्हणून लागलो आपणे तें हांवें म्हणलें तुवें सायटीर वचून चॅक केलें तुमकां दिसता हांगा तुवें तें स्ट्रक्चर चॅक केलें ना म्हणूं लागलो आपणे करूं ना आपणे सायन मारली हय कांय डिस्कशन ना कांय ना आतां म्हाका सांग अशें हे तर नंबर हे दिवपा लागले आनी कोणा मारवाडी तर मार्बल चलोवपाक दिले आनी कितें दिलें फाल्यां म्हाका खंयची पार्टी किंवा खंयचे NGO येता म्हाका विचारता तुवें हांगा इलिगल कोणा दिता मरे हांवें कितें जबाब दिवपा तेका सांग पळय तूं पंचाक हे सेक्रेटरीन आमकां पंचाक विश्वासाक घेवप काय ना असले हे वाड्यार पळय घडटा हे सेक्रेटरी म्हणून मदीं अशें करता आनी आमकांय फोंडां घालता सगळे पंचाक तुज्या वार्डान तुज्या वार्डान म्हाज्या वाडो सो तुका काय कन्सर्न ना काय ना प्लस हांव म्हणटा कितें म्हाजो वाड्यावयलो तो आतां कोण पळय ऑब्जेक्शन दिला कोण जेफेरीन गोम्स म्हणून तो आतां बरो ना म्हणून कारणान तो बॉम्बे आसा तो तरी तेका हांवें कितें जबाब दिवपाचो लास्ट म्हाका वोटींग करता तो तेज्या वांगडा तर हांव रावना जाल्यार पंच म्हणून रावना आनी कितें फायदो सांग पळया अशें तर सेक्रेटरी हे आमकां अशें फोटोन जर नंबर दिता जाल्यार आमी पंच म्हणून रावंक काय म्हणून पयशे बी घेतला नंबर दिला तेणे हेच्या नंबर म्हणून दिला हय जागो कोणाचो जागो आतां हेजेर आतां दिला रुपाली ब्रह्मानंद नायक म्हणून पूण हांव म्हणटा कितें कोणी ओनर जावं तो घेवन जागो आनी तो वेवस्थीत बांदून रावो पंच म्हणून आसता काय ना काय पंचाक गरजूच ना तुमी अशें भितर हें करप हें सारकें न्ही न्हू हांगा पळय जाल्यार हांगा प्रॉपर येत ना फाल्यां सकाळीं कोणी येयले जाल्यार आरे विनय असले तूं नंबर आतां म्हाका दिसता तुमकां येवन हांगा मातशें हट जालें आसतलें असले नंबर दिता काय म्हणून पूण नांव पिड्यार जाता पंचायचे नंबर दिल्या ती डेट 27 तारीख 27 ऑक्टोबर 27 ऑक्टोबर कितें स्ट्रक्चर बीन कितें येता कितें खबर आसा कितें एप्लाय केला हय कितें आतां म्हाका हांवें दिसता तेंच पळय हे राजीनामो दिला आजून पसून सरपंचान म्हाका कांयच सांगो ना कितें बाबा कितें कोरया जावं राजीनामो दिलो तुवें हय वेनसडे दिला तुजो ओके कित्याक म्हाका विश्वासान घेवन म्हणून म्हाका खूब वायट दिसलें विश्वासान घेवपाक जाय आशिल्लें आनी काय कर तुमच्या माध्यमांतल्यान हांव खरेंच पंचायत डायरेक्टराक सांगो करता हे पळय तुमी सेक्रेटरी 15 दिसां धाडटा जावं 10 दिसां धाडटा हें सारकें न्ही ते सेक्रेटरी येता 10 दीस जावं 15 दिसां भितर कितें करता आमकां कळना एकदां फाल्यां आतां हो जाता हो एका आसपाचोच ना वेळ पडल्यार म्हाका दिसता थोड्या दिसांनी फाल्यां आमी खंय सोदपाचो हो आतां मुद्दो मागीर केन्ना रेस जालो जाल्यार हो हांगा खंय लागीं आसपाचोच ना विचारतलो जाल्यार तेन्ना एक स्टेबल एक सेक्रेटरी दिवचो जेणे करून तेडे बाबा फूल 5 वर्सां कुडली तेजे कडेन आसूं न्ही कितें जालां आनी कितें ना तें कोणा इन्स्पेक्शन आसा कोणालें हें आसता सो तुजें रेजिग्नेशनाचो एक्सेप्ट केलें सरपंचान ना आजून करूं ना टायम पिरियड आसा आमी सो तुवें कितें डिमांड घातला म्हणलें हें कितें आहा तें कॅन्सल जावचें नंबर दिला तो जाल्यार तूं फाटीं घेवपाचो दुसरें म्हणल्यार कितें सर सेक्रेटरीन अशें खंयचें कितें आसा तेणें आमकां विश्वासान घेवंकूच जाय तेजेर कारवाय जावंकूच जाय हे तेणें केलें तें सारकें न्हू टेबलार येयली फायल तूं मारता सायन फाल्यां हांव टेबलार व्हरता आनी कितें दवरता तूं सायन मारता सांग पळया बाबा विनय पंच मेंबर अरे अशी फायल आसा ती पळोवया आमी आपल्या ते नंबर दिवपा आसा आपल्या कोणाक एटलीस्ट सांगतो हांव तुका सांगता बाबा कोणी एक ऑब्जेक्शन दिला जेफेरीन गोम्स म्हणटा तेकाय म्हाका दुखोवपा नाका न्ही तो म्हागे वोटर मरे
ते कसो हांव दुखयतलो सांग पळया. फाल्यां निवडून दिवपी तो कोणी दुस्मान म्हूण जावं मागीर वाड्या वयलो. आतां कितलो टायम पिरियड दिला तुवें? कितलो टायम पिरियड दिला तुवें आतां? म्हाका दिसता फाल्यां पसून लास्ट आसा सादी हेजी पाटी घेवपाची. फाटी घेवपाची. तुवें राजिनामा दिवन ऑपरेशन सुट्टा अशें दिसता तुका? म्हाका दिसता सुटोन आयलो. आतां सेक्रेटरी तर सोदिना त्या परस हांव घरा बसतो बरो. ह्या कारणा खातीर तुमी राजिनामा हय 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 आमकां विश्वासान घेवपाचें हें म्हाजें मत आसा. कित्याक फाल्यां आमकां कोणी नाल्यार कोणी क्वेश्चन करतले विनय तुवें ते पयल्या स्ट्रक्चर तुवें नंबर कसो दिलो रे म्हणल्यार आमी कितें म्हण जबाब दिवपाचो सांग पळया. कांयच ना आमकां जबाब दिले बरें ते फाल्यां तेंकाय तें आसा. आतापर्यंत फक्त 64% लोकांनी आधार मतदान लिंक केलं आहे अशी माहिती राज्यातील मुख्य निर्वाचन अधिकारी IS रमेश वर्मा यांनी दिली आहे. नवीन मतदान पत्र जारी करताना बूथ लेवल ऑफिसर्सची योग्य ती तपासणी करावी. नवीन रोल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील असंही मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणाले. मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी सोमवारी राज्यातील राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. Goa was selected as the pilot state for our software migration ERONet 1 to ERONet 2. So we are the first one in our country where this migration is going on. So maybe there are many facilities which are under process, and due to some issues people were not able to submit their forms online. But for the sideline we have given them opportunity to submit their forms offline also. So we have collected forms offline as well as online. The total number of forms we have collected form 6 this time around 5,379. So in that manner from 1st to 30th we have collected all the forms. Now we have only 4 forms, form 6, form 6A, form 7 and form 8. The form 6 B is also there for the linking of Aadhaar, and Goa is at the stage of around 62% linkage has been done. It is not a mandatory process, it is a voluntary process. We have run our campaign with the help of our BLOs, and we are trying to reach the last person of our state and able to this linkage up to 62%, and our target is to reach this target up to 100%. So here we want to pass a message from your side also that every person of our state should come up with this linkage, and they come up with this Aadhaar linkage with our voter card. This will ultimately help them to find out those people who have some type of duplicacy in their cards. So now we have cleared our that 1 month period. Claims and objections we have received. The disposal we have already started from 1st December. Time period is up to 20th December. So now the disposal work is going on, and after this we are coming up with our final draft publication in the first week of January. Every year it is scheduled around 5th January. Now this year, due to the ERONet migration, Goa will be the first state where we have to come up with the final e-roll publication by 3rd January. So this is the schedule. Today we had a meeting with our political parties people here, and we informed them in advance all things which have taken place till now, and even about disposals of our claims and objections, and come up with the final e-roll management. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.